सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आत्ताचे आपण करंट एनर्जीज बघणार आहोत, त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. करंट एनर्जीजमध्ये तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आत्ता सध्या आहात, तुम्ही रिलेशनमध्ये आत्ता सध्या कसे आहात, प्लस तुमचं करिअर वाईज काय आहे ते पण, आणि तुमच्यासाठी गायडन्स किंवा ओव्हरऑल काय मेसेज येतं त्याच्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ असणार आहे. तर नक्की क्लेम करा या एनर्जीला. जर खरंच तुमच्याशी हा मेसेज हा व्हिडिओ रेझोनेट जर झाला तर नक्की क्लेम करा. ओके. श्री स्वामी समर्थ. तुम्ही ज्याही इष्टदेवतेला मानता त्यांना प्रार्थना करा, त्यांचं नामस्मरण करा आणि योग्य मेसेज तुमच्यापर्यंत नक्की डेफिनेटली पोचला जाईल. याच्यासाठी थोडंसं प्रेयर करा आणि बघा तुमच्यासाठी काय मेसेज होते. आणि आपण आत्ता सध्या बघूया की तुम्ही कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहात. ओके. त्याच्यासाठी हा खास मेसेज राहणार आहे. श्री स्वामी समर्थ. एंजल डिवाइन प्लीज गाइड मी अँड प्रोव्हाइड दिस मेसेज माय व्ह्यूअर्स. आत्ता कोणत्या एनर्जीजमध्ये तुम्ही आहात त्याच्यासाठी हा मेसेज आहे. ओके. 2 कार्ड्स भेटलेत. जेवढे मेसेज भेटलेत तेवढेच घेऊया पहिले आणि पुढे बॉटमची एनर्जीज पण दाखवते तुम्हाला. 6 ऑफ वॉन्डची एनर्जीज आल्या आणि जजमेंटची एनर्जीज आल्या. ओके. जजमेंट कार्ड आले. आता दोन्हीचं पण मीनिंग मी तुम्हाला सांगते. एक तर 6 ऑफ वॉन्डची एनर्जीज अशी आहे की खूप गोष्टींना थकला गेलेला आहात. कुठेतरी असं वाटतं की आता मूव ऑन करावं आणि पुढे चालावं लाईफमध्ये. कुठे ना कुठेतरी असं फील होतं तुम्हाला आत्ता सध्या. आणि आत्ता सध्या तुम्ही त्या करंट एनर्जीजमध्ये आहात. किंवा काही लोकांना असं वाटतं की मला फक्त एक चान्स मिळाला पाहिजे. एक चान्स जो तुम्ही परमेश्वराला प्रेयर करताय की त्या गोष्टींसाठी तुम्ही म्हणजे खूप धडपडताय आणि तुम्हाला वाटतं की एक चान्स मला मिळाला पाहिजे. मग ते रिलेशनमध्ये, करिअरमध्ये, तुमच्या कोणत्याही इतर गोष्टींमध्ये तुम्ही तो एक चान्स शोधाय. तुम्हाला असं वाटतं की मला जर तो चान्स मिळाला तर खरंच मी ह्याच्याही पेक्षा बेटर काहीतरी करू शकतो किंवा करू शकते याच्यासाठी. तर मला असं वाटतं की डेफिनेटली तुम्ही काही ना काहीतरी चान्स एक शोधत आहात किंवा एक असा पॉईंट तुमच्या लाईफमध्ये यावा जिथं तुम्हाला तुम्ही काय आहात हे तुम्हाला आय थिंक मला असं वाटतं प्रूव्ह करायचं आहे. तो कुठे ना कुठेतरी तुम्ही चान्स असं प्रेयर करताय परमेश्वराकडे, श्री स्वामी समर्थांकडे प्रेयर करताय, एंजलकडे काहीतरी प्रेयर असं मला वाटतं करताय. काहींची अशी पण स्थिती झालेली आहे की 6 ऑफ वॉन्डची एनर्जीज येते. असे झालेलं आहे की इनफ झालेत गोष्टी आणि तुम्हाला मूव ऑन करायचं आहे. तुम्हाला असं कुठे ना कुठेतरी वाटतं की मी किती वेळेला त्या असतात गोष्टींमध्ये अडकू ना, मी मूव ऑन करू का, पुढे जाऊ का. पण हे एक म्हणजे अजून एक कन्फर्मेशन नाही झालं आहे तुम्हाला, म्हणजे करू की नको ह्याच्यासाठी थोडंसं मला असं वाटतं की थोडं काही गोष्टींमध्ये बॉटमची एनर्जीज पण तुम्हाला लागते. डेव्हिलची एनर्जीज आलेले बॉटमची. आता ही ह्याच्यासाठी आहे की तुम्हाला कुठे ना कुठेतरी असं थोडंफार जाणवत असेल की काही गोष्टी होतात आहे, त्या बाह्य गोष्टींमुळे तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेममध्ये येतात आहे आणि काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये सरळ होत नाही, त्याला पण कारणीभूत ह्याच गोष्टी असतील असं तुम्हाला वाटतंय का. म्हणजे हे बघा, तुम्हाला कुठं ना कुठेतरी माहिती आहे की तुमच्या ज्या गोष्टी होत नाही आहेत ज्या, ओके, त्याला कुठल्या ना कुठल्या बाहेरच्या एनर्जीज पण कारणीभूत असू शकतात. हे तुम्हाला कुठे ना कुठेतरी माहीत आहे, हे मी तुम्हाला सांगते. आता करंट एनर्जीजमध्ये आत्ता सध्या तुम्ही हा विचार करताय. ओके. आणखीन चेक करूया तुमचं आत्ता सध्या रिलेशन कसं आहे. करंट एनर्जीज बघितले तुम्ही काय विचार करता. हे रिलेशन करिअर सगळ्यासाठी होतं. तुम्ही काय थॉटमध्ये आहात त्याच्यासाठी होतं हे. तुमचं रिलेशन कसं आहे त्याच्यासाठी बघूया. रिलेशनमध्ये फास्ट ॲक्शन काहीतरी झाल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं. फास्ट गोष्टी काहीतरी झाल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टी ठीक झाल्या पाहिजेत असं वाटतं तुम्हाला. तुम्ही एका कम्फर्ट झोनमध्ये अडकताय. ओके. कम्फर्ट झोन असा आहे की ज्याच्यातून तुम्हाला बाहेर होता येत नाही आहे, बाहेर निघता येत नाही आहे. कार्ड जरी एसमध्ये असेल ना, काही कम्फर्ट झोन असं तुमच्या आजूबाजूला तयार झालेलं आहे, एनर्जीज अशा तयार झालेल्या आहे ज्याच्यातून तुम्हाला निघता येत नाही आहे. पण टेन्शन घेऊ नका. पूर्णपणे परमेश्वराच्या सान्निध्यात तुम्ही आहात. तुम्ही जी प्रेयर करताय ती परमेश्वरापर्यंत पोहोचलेली आहे. तुम्ही जे एक चान्स तुम्ही मागता आहात तुमच्या लाईफमध्ये की मला हा चान्स मिळाला पाहिजे, मग तो करिअरसाठी असू दे, तुमच्या जॉबसाठी, तुमच्या रिलेशनसाठी असू दे, तो चान्स तुम्हाला डेफिनेटली मिळतो आहे.
ओके. आणि तुमच्यासाठी योग्य काय असेल तेच तुम्हाला नक्की, ज्याही इष्टदेवतेना, मी तुम्हाला बोलतानाच आत्ता बोलले की तुम्ही ज्याही इष्टदेवतेना मानता, अगदी देवीला किंवा तुम्ही परमेश्वर कोणत्याही इष्टदेवतेला, गुरुला ज्यांनाही मानता, त्यांच्याकडून हा खास मेसेज असणार आहे. आणि इथं पूर्णपणे गुरुचे एनर्जी झालेले आहे. ओके. तर तुम्हाला हा खास मेसेज देण्यात येतो की तुम्ही जी प्रेयर आत्ता करताय ना परमेश्वराकडे, ती पोहोचली गेलेली आहे, फक्त तुम्हाला आता रिसीव्ह करायचं आहे. ओके. येस नोमध्ये तुम्हाला पण डेफिनेटली 100% तुम्हाला चांगल्याच गोष्टी तुमच्याकडे पाठवल्या जाणार आहेत. कारण तुम्ही जी प्रेयर केलेलं आहे ना, ते 100% देवापर्यंत पोहोचलेलं आहे. तुम्ही जी शंका मनामध्ये मांडताय की माझी प्रेयर, माझी प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचते का, मी जे मागतोय ते पोहोचते का, तर नक्की तुमची प्रार्थना, तुमच्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत. कन्फ्यूजमध्ये राहू नका, तुझ्या अवस्थेमध्ये राहू नका. सॉरी, जे म्हणजे म्हणतो ना, तुमच्यासाठी काही डिफिकल्ट गोष्टी होतात त्याच्यामध्ये ओके ऑप्शन तुम्हाला निवडता येत नाही. काही गोष्टींमध्ये तुम्ही रिलेशनमध्ये खूप अडकून राहिलेला आहात, किंवा असं आहे की आत्ता सध्या तुम्ही ज्या रिलेशनमध्ये आहात त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या लाईफमध्ये कोणी एखादं पर्सन असू शकतं. तर त्या दोन गोष्टींमध्ये म्हणजे तुमचा पार्टनरही तुमच्यासाठी योग्य आहे, तुमचा आत्ता तुमच्या लाईफमध्ये कोणी पार्टनर आहे हा योग्य असू शकतो. ह्या दोन गोष्टींमध्ये आय थिंक मला असं वाटतं एक स्ट्रॉंग मेसेज येतोय, म्हणून मी बोलते सगळ्यांशी रेझोनेट होईल असं नाही. ज्यांच्याशी रेझोनेट जितका मेसेज होईल प्लीज तितकाच मेसेज घ्या. ओके. तर मला असं वाटतं की इतर कोणी तुमच्या लाईफमध्ये असू शकतं रिलेशनसाठी, कारण दोन्ही कार्ड कन्फ्युजनमध्ये खूप आलेलं आहे. म्हणजे असं मला वाटतं की हे पण सोडायचं नाही, हे पण सोडायचं नाही, इथं पण धरून राहायचं, इथं पण धरून राहायचं, असं काहीतरी दोन्ही गोष्टींमध्ये मला असं वाटतं की तुम्ही कुठे ना कुठेतरी अडकला आहात. तुमच्याशी मेसेज कसा रेझोनेट होतोय बघा त्याप्रमाणे. ओके. कन्फ्यूजमध्ये खूप राहत आहे, दोन गोष्टींमध्ये खूप आत्ता सध्या अडकला आहात असं मला वाटतं रिलेशनमध्ये. करिअरमध्ये चेक करूया आणि तुमच्यासाठी गायडन्स पण चेक करूया. माझ्या व्ह्युअर्सच्या करिअर किंवा फायनान्शियली तुम्ही कसे आहात आत्ता सध्या, त्याच्यासाठी हा मेसेज असणार आहे. करिअर आणि फायनान्शियली कसे आहात त्याच्यासाठी हा मेसेज आहे. ओके. आत्ता तुम्ही जिथे काम करताय ना तिथं काही लोकांमुळे थोडंसं तुम्हाला असं मला वाटतं त्या गोष्टींमुळे, त्या लोकांमुळे थोडासा तुम्हाला त्रास होते. तुमची दोन अशी म्हणजे एक झाले की एकतर तुम्ही काम तरी सोडताय किंवा न्यू काम शोधण्याचा प्रयत्न करताय किंवा नवीन काम मिळावं असं तुम्हाला वाटतंय, तर नक्की तुमच्याकडे डेफिनेटली न्यू स्टार्ट काहीतरी होतंय. एक न्यू गोष्ट म्हणजे म्हणतो ना न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी मला येताना दिसत्या. ही न्यू बिगिनिंग खूप चांगली असणार आहे. शून्याची जरी एनर्जीज असली ना तर सुरुवात नेहमी माणसाची शून्यापासूनच होते. ओके. मग ते रिलेशनमध्ये किंवा करिअर, पण आपण हे काढले करिअरसाठी, तर तुमच्या लाईफमध्ये नक्की असं मला वाटतं की काही ना काहीतरी न्यू स्टार्ट करिअरमध्ये होतं आहे. ओके. कारण इथं सनची एनर्जीज तुम्ही बघू शकता, फुल ऑन फॅशनेबल आहात. आणि मला असं वाटतं की तुम्ही करिअरमध्ये आता तुम्हाला एखादा चान्स असा मिळू शकतो जिथं तुम्ही काय आहात हे तुम्हाला प्रूव्ह करण्याचा एक चान्स मिळू शकतो. तो चान्स अजिबात सोडू नका. करिअरमध्ये पुढे जाऊन काही ना काहीतरी तुम्हाला नक्की डेफिनेटली चान्स मिळणार आहे. ओके. 4 ऑफ पेंटिकल्स आत्ता सध्या थोडंसं पैशा संदर्भातल्या गोष्टी खूप कमी आहेत आत्ता सध्या, किंवा फायनान्शियली मला असं वाटतं की तुम्ही खूप कमी आहेत फायनान्शियली गोष्टींमध्ये बघायला गेलं तर. खूप जेवढं होतं ना म्हणतो जेवढं होईल तेवढ्या गोष्टी धरून ठेवण्याचा प्रयत्न करताय फायनान्शियली, करिअरच्या बाबतीत धरून ठेवताय आणि म्हणजे जितकं होईल तितकंच खर्च करण्याचा प्रयत्न करताय. कारण तुम्हाला माहीत आहे आत्ता तुमच्याकडं करिअरविषयी जेवढ्या गोष्टी पाहिजेत तितकं नाही. म्हणजे तुमचा जॉब सुटलेला असेल, तुम्हाला न्यू जॉब जर हवा असेल किंवा तुम्ही तिथं प्रयत्न जर करत असेल तर तुम्हाला असं माहिती आहे की फायनान्शियल माझ्याकडे कमी आहेत त्या गोष्टी, तर मला त्या परिपूर्ण करायच्या आहेत. पण त्यासाठी सगळं खर्च करून तुम्हाला जमणार नाही, तर त्याच्यासाठी थोडा विचार करताय आणि तिथं तुम्ही थोडंसं म्हणतो ना आपण त्या गोष्टी अशा बांधून ठेवतो, थोडंसं सेविंग ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसं आत्ता तुम्ही प्रयत्न करताय तुम्ही. ओके. आणखीन चेक करूया की तुमच्यासाठी गायडन्स काय आहे सगळ्यांवर. ओव्हरऑल रिलेशनशिप आत्ता तुम्ही ज्या थिंकिंगमध्ये ज्या थॉटमध्ये आहात त्याच्यासाठी आणि तुमच्या करिअरसाठी काय गायडन्स आहे त्याच्यासाठी आत्ताचा मेसेज काय ते बघूया. गायडन्स काय असणार आहे. आपल्याला गायडन्ससाठी एक कार्ड मिळालं तरी त्याच्यामध्ये परिपूर्ण मेसेज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचला जाईल. 1 मोर कार्ड एंजल प्लीज गायडन्ससाठी. त्या ओव्हरऑल मेसेजवर त्यांच्यासाठी काय मेसेज आहे. ओके. आपल्याला मिळालं आहे 1 कार्ड होतं आणि एंजलने आपल्याला एक कार्ड दिलेलं आहे. काही गोष्टी थोड्याशा चॅलेंजिंग आहेत, थोड्या आणखी चॅलेंजिंग थोड्याशा राहणार आहे. 7 ऑफ पेंटिकल्स लॉंग टर्म खूप होते गोष्टींसाठी.
ओके. आणि तुमच्यासाठी हा गायडन्स आहे की तुम्हाला हार्डवर्क अजून थोडासा आणखीन करावा लागणार आहे, कारण मे बी मध्ये कार्ड आहे 50% तुम्ही तो प्रवास आता कंप्लीट केलेला आहे, 50%च तो प्रवास राहिलेला आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आता थोडासा प्रवास हे करायचा आहे. सगळे चॅलेंजिंग तुमचे कंप्लीट होऊन तुमच्याकडे नवीन स्टार्ट काहीतरी तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, रिलेशनमध्ये किंवा करिअरमध्ये न्यू स्टार्ट नक्की डेफिनेटली होईल. आणि गोष्टी तुमच्या पटापट होत नाही आहेत, गोष्टी तुमच्या लॉंगमध्ये जातात आहे, मग वेळ पण थोडासा लागतो आहे. 7ची एनर्जीज येत आहेत त्या. 7 नंबरची एनर्जीज म्हणजे केतूची एनर्जी इथं मला असं वाटतं येते. तर लॉंग टर्ममध्ये काही गोष्टी जात आहे, रिझल्टची खूप वाट बघताय, प्रयत्न करताय, जितकं होईल तेवढं तुमच्याकडनं 100% देण्याचा पण प्रयत्न करताय. थोडासा आणखीन करा. 50% खूप चांगल्या गोष्टी तुम्ही सॉर्ट आउट केल्या आहेत, आणखीन 50% केल्या आहेत तर सगळ्या न्यू स्टार्ट, न्यू गोष्टी तुमच्यासाठी नक्की येणार आहे. तुम्हाला जो चान्स एक हवा होता की कोणत्याही गोष्टीसाठी, तर तो चान्स पण तुम्हाला मिळतोय. आणि परमेश्वराची परिपूर्ण म्हणतो ना एक ब्लेसिंग आणि तुम्ही जी केलेली प्रार्थना आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ओके. आत्ताचा हा व्हिडिओ होता, हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.